आणि हे काय? आई पप्पांनी आज जे काही केलंय त्यानंतर मी या घरात नाही राहू शकत। मूर्खपणा करू नकोस। काय झालंय? आई अगं पप्पांनी इनामदारांची हातमिळवणी केली। हे सगळं काय चाललंय आई? कधी इनामदारांविरुद्ध लेख लिहितात तर कधी त्यांच्याशी हातमिळवणी करतात। पप्पा असे दोन्ही बाजूनी कसे वागू शकतात? अगं दोघांनी हात मिळवले ह्याचा अर्थ मैत्री झाली असं होत नाही। मग मी इतका वाद घालत असताना त्यांनी स्वतःला डिफेंड का नाही केलं? पण शिवानी तू एवढ्याशा मुद्द्यावर घर का सोडतेस? कारण या घरात फक्त पप्पांचा शब्द ग्राह्य धरला जातो। मला इथे कोंडल्यासारखं होतं। मी इथे नाही राहू शकत। चल विठा, हे आल्यानंतर बघूया काय ते। नाही आई, मी आता या घरात नाही राहू शकत आणि मी फक्त घर सोडून नाही जात आहे। आता मी भाऊंच्या बाजूने उभी राहणार आहे, पप्पांच्या विरोधात। आई माझा लढा पप्पांविरुद्ध नाहीये, तो राजकारणी जयराज देशमुखांविरुद्ध आहे। येते। शिवानी थांब, शिवानी। जाऊ दे तिला, आज तिनं उभं राहण्याची गरज आहे। मी भाऊ जगदाळे तुम्हाला मनापासून विनंती करतो की आमचं हे जे मैदान बचाव आंदोलन आहे त्यात तुमच्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे। मित्रांनो, आपल्या नव्या पिढीला खेळ म्हणजे काय, मैदान म्हणजे काय, मोकळा श्वास म्हणजे काय त्याची नाळ मातीशी घट्ट बांधायची असेल तर हे मैदान वाचवणं आपलं पहिलं कर्तव्य आहे। मी भाऊ जगदाळे तुम्हाला वैयक्तिक शब्द देतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या मैदानावर मी कोणालाही हात लावू देणार नाही। मी या भाऊचा खरंच मर्डर करेन ना? नाही, त्याला उडवायला फार वेळ लागणार नाही मला। काय झालं? मी मगाशी टीव्हीवर पाहिलंय त्याने त्या मैदानावर आंदोलन वगैरे सुरू केलंय। आता तुम्हाला सांगतो इनामदार साहेब, या भाऊनं फक्त मैदानापुरतच नाही माझ्या पोरीचं डोकं फिरवण्यापर्यंत नुकसान केलंय माझं। फार ऐकून घेतलं मी याचं। आता काही नाही, स्वतः जातो मैदानावर आणि हे आंदोलन चिरडून टाकतो, संपवून टाकतो विषय। या आंदोलनामध्ये माझी बायको असो नाही तर मुलगी, आता मी काही मागे हटणार नाही। मी इंद्रधनु कबड्डी टीमची एक प्लेयर। विशेष ओळख सांगायची तर आपल्या सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयराज देशमुख यांची मी मुलगी शिवानी जयराज देशमुख। आज इथे मी माझ्या पप्पांच्या विरोधात उभी आहे। माझे पप्पा आणि इनामदार आपल्या विरुद्ध खूप घाणेरडं राजकारण खेळतात। ते तुमच्यासारख्या साध्या, प्रामाणिक, भोळ्या लोकांबरोबर खूप घाणेरडं राजकारण खेळतात। तुम्हाला फसवताय, ते तुम्हाला स्वप्न विकताय। त्यांना भूलू नका। मला खूप कुठेतरी आतमध्ये तळमळीने हे वाटतंय, म्हणून मी तुम्हाला सांगते। म्हणून मी आज माझ्या पप्पांच्या विरोधात उभी आहे। नाहीतर कुठली मुलगी आपल्या पप्पांविरुद्ध असं बोलेल? रेडी? तात्पुरतं आता मैदान, राजकारण सगळं विसरायचं, सगळं लक्ष कबड्डीवर ठेवायचं। आतापर्यंत आपण जे जे शिकलो, जी मेहनत घेतली, या अडचणी फेस केल्या, त्या सगळ्या आठवायच्या। ही स्पर्धा जिंकणं आपल्या आंदोलनाचा भाग आहे असं समजा आणि भिडा। ही जागा वादग्रस्त आहे। मोठं आंदोलन चालू आहे आमचं, त्यात मॅचेस चालू येतात, कधी काही होऊ शकतं। कुणावर हल्ला झाला तर त्याला कोण जबाबदार? पल्लवीला काही होत नाही, सिक्युरिटीची गरज नाहीये, चला दिला।